नटाचे रंग जसे आहेत तसे नाट्याचे रंग, नाट्य जीवनामध्ये जे आपण करतो म्हणजे काय, आपण आपलं स्वत्व बाजूला सोडून त्याच्यात एकजीव होऊन जातो ना त्या भूमिकेमध्ये. ते कशासाठी आपण करतो? लोकांच्या समोर काही सत्य आणण्यासाठी, लोकांची नुसती करमणूक करण्यासाठी नाही, धांगडधिंगा तिथं नाही, सिरियस घ्यायचं. म्हणजे ही शेक्सपिरियन पद्धतीची ट्रॅजेडी आहे हे लक्षात घ्या. समाजाच्या एकदम खालच्या स्तरातली मंडळी आहेत आणि तिथेही दारिद्र्य भरपूर आहे. सगळी अर्धपोटी उपाशी माणसं पोटा पाण्यासाठी तमाशा करतात. तमाशा ही कला जेव्हा मुंबईत गेली तेव्हा ती कला झाली, लक्षात आलं. आता तिचं कलेवरच झालेलं आहे, लोकांना माहितीच नाही आहे. कुणी सान थोर नाही, साध जुन्या काळजाची तुझ्या कामी जाई. तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारला दाई. आताच्या काळामध्ये इतकं डेडिकेशनने काम करणारे नट फार कमी आहेत आणि अतुल त्याच्यापैकी एक आहे. फार त्याने मेहनत घेऊन हे काम केलेलं आहे आणि ही भूमिका अतुलची खूप वेगळी ठरेल असं मला वाटतं. नटरंग हा एक महत्त्वाचा सिनेमा आहे. दुसरी गोष्ट, नटरंग हा एका अर्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा होण्याची ताकद या स्क्रिप्टमध्ये आहे. मला खूप घाबरवून टाकलेलं होतं या भूमिकेने आणि एस्पेशली त्याच्या दुसऱ्या भागाने. नटरंगाचं स्क्रिप्ट वाचल्यानंतर किंवा त्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा ती वेगवेगळ्या पातळींवरती हा सिनेमा मला अपील होतो. एक तर वरवर पाहता एका
सामान्य माणसाची ती गोष्ट आहे की ज्याला एका कलेमध्ये रस आहे आणि त्या कलेसाठी तो काय काय करतो. परंतु थोडंसं खोलात पाहिल्यानंतर एक जो जेंडर पॉलिटिक्सचा ह्याच्यामध्ये भाग आहे तोही मला सारखा खुणावत राहतो. नटरंगाच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीची प्रिपरेशन्स होती, तयारी होती. त्याचं इंटरनल प्रिपरेशन हे तर होतंच, म्हणजे ते कॅरेक्टर म्हणून कशातनं जातं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला त्याची जी फिजिकल डिमांड्स होती ती खूप विशेष होती असं मला वाटतं. ती बऱ्याच वेळेला अशी नसतात प्रत्येक रोलला. वयानेच फक्त तरुण असणं हा भाग नसतो बऱ्याच वेळेला, परंतु तुम्ही तुमच्या अप्रोचनी तरुण असणं हे फार गरजेचं असतं. कारण सिनेमा एक फार परमनंट असणारी गोष्ट आहे. तो एकदा ते झालं की ते झालं, ते आयुष्यभरासाठी. तुम्ही मरून जाता पण तो सिनेमा राहतो. आणि क्लासिक्सच्या बाबतीत तर असंच होतं की जे असतं ते शेवटी त्या माणसांचं राहत नाही. क्लासिक्स ही नेहमी त्या कलेची होतात. नटरंगासारखा सिनेमा परत परत करायला मिळत नाही आणि परत परत बघायलाही मिळत नाही. त्यामुळे नटरंग जरूर पाहायला पाहिजे. हिरोईन कोण आहे? हाय, मी सोनाली. क्षणीच मी डिसाईड केलं की ही फिल्म मी नक्कीच करायची आहे. माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायला गेलो तर मी नयना नावाचे कॅरेक्टर करते, जी एक तमासगिरणीची मुलगी आहे. आणि फिल्ममध्ये माझं मेन काम गाण्यांमध्ये आहे. खूप सुंदर कोरिओग्राफी केली आहे फुलवा कामकरनी. सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा आली. नटरंग रॉक्स, द टीम ऑफ नटरंग रॉक्स. आताच्या मॉडर्न सिच्युएशन मध्ये तमाशा प्रधान असा चित्रपट निघणं हेच वेगळेपण आहे असं या चित्रपटाचं आणि या विषयाचं मला वाटतं. काहीही झालं तरी आपल्याला तमाशा प्रधान चित्रपट आवडण्याचा जो एक काळ होता, जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट तमाशापट आपल्याला आवडायचे, त्या लावण्या आपल्याला, त्यातलं वातावरण, त्यातले नट. मराठी चित्रपटांमध्ये इतक्या तयारीनिशी प्री प्रोडक्शन इतकं डिटेल करून फ्लोअरवर जाणारी टीम फार कमी असते. आणि याच्यामध्ये पांडबा नावाची एक भूमिका आहे, कॅरेक्टर आहे जे मी करतो आहे. हा मुळात तमाशामधून आलेला माणूस आहे आणि त्याला स्वतःचा फळ असावं, स्वतःचा तमाशा असावा असं वाटणारा, परंतु ते न होऊ शकलेला आणि काही अशी संधी आल्यानंतर सगळ्यांना गोळा करून ही मेक्स इट हॅपन असं हे कॅरेक्टर आहे. वेगळं कॅरेक्टर आहे, चांगलं कॅरेक्टर आहे, काम करायला खूप मजा येते. या संपूर्ण गदारोळामध्ये नटरंग हा खरंच वर्क होईल असं वाटतं, कारण या चित्रपटामध्ये मला वाटतं सगळं जमेचं जुळून आलेलं आहे. आता प्रेक्षकांनी
या चित्रपटाला उचलून धरायचं आहे, तिकीट विकत घेऊन पाहायचं आहे आणि मल्टिप्लेक्सेस मध्ये तमाशा गाजवायचा आहे असं मला वाटतं. अशा बऱ्याच शंका मनामध्ये होत्या की कोण माणसं आहे जी तमाशाप्रधान चित्रपट करत आहे. कारण तमाशा हा एक वेगळा बाज आहे किंवा जे काही एक पारंपरिक त्याचं जे रूप आहे ते हे लोक कसं काय करतील अशी एक साधारण मनामध्ये शंका होती. मला जेव्हा हा रोल सांगितला गेला की जिथे ही बाई एक तमासगीर आहे, सगळं सोडून बसलेली, जी ती आता जेव्हा हे तमाशा सुरू करायचं म्हणतात तेव्हा ती जेव्हा ह्यांच्यासमोर उभी राहते आणि ती तिची मुलगी आणि दोघी अत्यंत मुत्सद्दी आहेत, पक्क्या व्यवहारी आहे, अशी कॅरेक्टर आहे आणि ती त्याला व्यवहार शिकवते. अशा पद्धतीची साधारण एक लाईन मला सांगितली गेली होती. वेगळी लोक, वेगळा सब्जेक्ट, वेगळा रोल. नटरंग हा पूर्ण अनुभवच माझ्यासाठी खूप वेगळा आहे आणि ऑल दी बेस्ट नटरंग. मी नंदकिशोर चौगुले. नटरंग या फिल्ममध्ये म्हणजे शीर्षक भूमिका ज्यांची आहे अतुल कुलकर्णींची, म्हणजे गुणा कागलकर नावाचं कॅरेक्टर ते प्ले करतो. त्याच्या एका मित्राचं इष्ण्या नावाचा एक मित्र आहे, त्याची भूमिका मी करतो आहे. नटरंगसारखी एक चांगली फिल्म करायला मिळाली हे माझं भाग्य समजतं. मी सिद्धेश्वर महादेव झाडबके. नटरंग या चित्रपटामध्ये मी धामुड्या हे कॅरेक्टर करतो आहे. या सिनेमासाठी माझी निवड झाली या गोष्टीचा सगळ्यात जास्त मला आनंद झाला. हे सगळं युनिट, हे सगळं एक घर म्हणून म्हणजे घरातली मंडळी असल्यासारखंच ते सगळं घरगुती वातावरणामध्येच इथे हसत खेळत छान असं आमचं शूटिंग होतं आहे आणि असं एक छान खेळीमेळीचं वातावरण आहे. हा सिनेमा सगळ्यांनी बघावा, खूप जोरदार चालावा अशी इच्छा आहे आणि यासाठी झीचे पण आणि रवीचे ज्याने मला निवडलं या चित्रपटासाठी आणि सगळ्या युनिटचंच मी आभार मानतो. धन्यवाद. मी सुनील देव. नटरंग या चित्रपटात मी नानाची भूमिका करतो. मला निश्चितच वाटतं की हा पिक्चर तमाशाप्रधान असला तरी फक्त ग्रामीण प्रेक्षकांसाठीच नाही आहे, तर हा सर्वांसाठी चित्रपट आहे. काम करतानाच इतका आनंद आहे की काय विचारू नका. एखाद्या चांगल्या सिनेमामध्ये आपली नोंद असणं हे फार महत्त्वाचं असतं. मी फार धन्यवाद सर्व नटरंग टीमला, कारण मला खूप चांगली संधी मिळाली या सिनेमात काम करायला. मी राजेश भोसले. नटरंग या सिनेमामध्ये मी वशाचं कॅरेक्टर करतो आहे आणि खरंच हा सिनेमा उत्तम झालेला आहे आणि हा सिनेमा धमाल करणार. जने आणि पब्याचे गुणाने फड उभारल्यानंतर किंवा उभा केल्यानंतर मधूनच निघून जातात, त्यातला मी पब्या करतो आहे. हे सगळे इतके फ्रेंडली होते की म्हणजे कधीच काय म्हणतो ना, एक टेन्शन येतं किंवा बर्डन येतं की अरे बापरे आता ह्यांच्यासमोर कसं आपण काम करायचं, किंवा एकदम नवीन लोकांबरोबर काम करताना जे सुरुवातीला किंवा पहिल्या दिवशी जे वाटतं नाही तसं काहीच झालं नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेच मस्त धमाल करत होतो, मजा करत होतो, ऑफ स्क्रीन पण करत होतो आणि या सीन करताना पण करत होतो. नटरंग विसरू नका. अच्छा, त्यावेळेला मला असं कळलं की मला नटरंगमध्ये काम करायचं. मी खूप खुश झालो. बऱ्याच दिवसांनी एका चांगल्या कादंबरीवर पिक्चर निघते ते ऐकून मला खूप बरं वाटलं. ज्या वेळेला ही शूटिंग कोल्हापुरात चालली होती त्यावेळेला मला असं कळलं की जी वातावरण त्यांनी निर्मित केलेलं आहे आनंद यादवने, तो तसाच चित्रपटात आलेला आहे. कुठेही असं वाटत नाही की आपण कादंबरी वाचतो का चित्रपट पाहतो. आणि शेवटी असं आजची जे तरुण पिढी आहे यांना नटरंग हा चित्रपट जरूर आवडेल. धन्यवाद.
ॲडच्या संदर्भामध्ये मी अजय अतुलकडे गेलो होतो. त्यावेळी रवी तिथे मला भेटला, म्हणून मी चौकशी केली. तेव्हा रवी जाधव मला असं म्हणाला की आपण नटरंग नावाचा सिनेमा बनवतोय. रवी एकदम चित्रपट निर्मिती हे सगळं मला काय उलगडे ना कोडं, कारण तो ॲडमधला माणूस आहे. पण मला कल्पना खूप आवडली. एवढ्या सिरियसली जर मराठी चित्रपटाकडे प्रत्येक अभिनेत्याने, प्रत्येक तंत्रज्ञानी, प्रत्येक लेखकाने, प्रत्येक दिग्दर्शकाने असं पाहिलं तर हे सुद्धा अमेझिंग आहे. म्हणजे एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आज जवळजवळ मला वाटतं 200 माणसं क्राऊडमध्ये आहेत. त्याच्यानंतर त्याचा जो सेट उभारलेला आहे, अत्यंत ऑथेंटिसिटीकडे प्रत्येक गोष्ट नेण्याचा प्रयत्न आहे. मराठी चित्रपट असा असतो बरं का. नमस्कार, माझं नाव मिलिंद शिंदे. या नटरंग सिनेमामध्ये जो आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित आहे, त्या सिनेमामध्ये मी माने नावाची एक नकारात्मक भूमिका करतो. म्हणजे स्वतःचं मी पण स्वतःचा स्वाभिमान टिकवण्यासाठी माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात याचं दर्शन या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळणार आहे. आणि मनात असं वाटत होतं की अतुलसोबत कधीतरी एकदा काम करण्याची संधी मिळावी, कारण हुशार माणसासोबत काम केलं, बुद्धिमान माणसासोबत काम केलं की आपल्याला पण आपला पाथ खूप सोपा आणि सरळ आणि चांगला होतो आणि आपल्याला मदतच होते पुढच्या कामासाठी आपल्या. धन्यवाद. खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. यामध्ये गुणा नावाचा जो प्रोटॅगनिस्ट आहे, अतुल कुलकर्णी जी भूमिका करत आहेत, त्यांच्या बायकोचं काम मी करते. तर मला या भूमिकेत एक इंटरेस्टिंग असं वाटलं की ती कधीच बोलत नाही, ती सतत सोसत राहते. त्यामुळे असं वाटतं की ही एक अत्यंत वीक आणि कधीच काही तिला स्वतःचा आवाज नसलेली स्त्री आहे. पण बघायला गेलं तर त्या स्त्रीमध्ये स्वतःचं एक खूप मोठं सामर्थ्य आहे. खूप काही शेड्स या कॅरेक्टरमध्ये मला दिसल्या आणि ती फारच सेन्सिटिव्हली हँडल केलेली कॅरेक्टर आहे. माझा फारच भन्नाट अनुभव आहे. सेटवरती फारच शांत खेळीमेळीचं वातावरण आहे, अतिशय डिसिप्लिन्ड आहे, व्यवस्थित वेळ दिला जातो प्रत्येक गोष्टीला. मग ते लाईटिंग असो, मग ते ॲक्टरचा परफॉर्मन्स असो, विश्वास टाकला जातो ॲक्टरवरती. त्यामुळे कलाकाराला पण एक कम्फर्ट लेवल येते आणि उर्मी येते, ऊर्जा येते काम करण्याची. अतुल सरांबरोबर 8 वर्षापासून मी काम करतोय आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये पर्टिक्युलर आहेत आणि त्यामुळे मला नेहमी केअरफुल राहावं लागायचं. त्यांचा मेकअप करायला जवळपास आम्हाला 2-2.5 तास लागायचे. सोनालीचा मेकअप आणि साडी आणि हेअरस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी करायला जवळजवळ 4-1 तास लागायचे. पण पूर्ण शूटमध्ये ते मेंटेन राहावं ह्यासाठी सतत प्रयत्न असायचा. हा सिनेमा जवळपास 1970च्या काळातला असल्या कारणाने ह्याच्यावर खूप अभ्यास करावा लागला. आता जाऊन द्या ना घरी, वाजले की 12 तिची गाडी गाडी नगरा निघाली. आता जाऊन द्या ना घरी की 12 जाऊ द्या ना घरी. हा एक वेगळा फॉर्म नॅरेटिव्ह असतो आणि पडद्यावर दिसण्यासाठी सिनेमा एक वेगळा फॉर्म आहे. तर त्यात काही गरजेनुसार बदल करावे लागतात. ते आम्ही केलेत. पण आमचा प्रयत्न हाच राहिला आहे की आनंद यादवांच्या मूळ जर्म जो आहे किंवा जो गाभा आहे कादंबरीचा, त्याला कुठेही धक्का पोचणार नाही याची काळजी घेऊन आम्ही ते पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तमाशापट असल्याने यातलं संगीत खूप महत्त्वाचं होतं, जे अजय अतुलने अतिशय उत्तमरित्या केलंय. आणि याचं गीत लेखन मी केलं. आतापर्यंत बऱ्याच सिनेमांची मी गाणी लिहिली आहेत, पण या सिनेमाची गाणी लिहिताना मला खूप मोठं चॅलेंज वाटलं. कारण मुळात काही वर्षापूर्वीचा काळ होता आणि त्या काळातली लावणी आणि कटाव, बैठकीची लावणी, फडाची लावणी असं असंख्य प्रकार आहेत. तर त्याचा थोडासा मी अभ्यास केला. पण ते एकूणच काम जे झालंय त्यातून खूप आनंद मिळाला की आपण काहीतरी वेगळं केल्याचे समाधान असतं. संपूर्ण काम करताना जसं अनुभव आला की प्रत्येक जण एका वेडाने झपाटून काम करतो आणि असं म्हटलं जातं की वेडी माणसंच इतिहास घडवतात. तर एवढ्या सगळ्या वेड्या माणसांनी हे काम केलंय. आता तो इतिहास घडतो की नाही हे संपूर्णतः प्रेक्षकांच्या हातात आहे. आवाज देत आवाज झणकार देऊनी स्त्री रूप बोलवली. ऍक्च्युली बऱ्याच दिवसांनी एखादं स्क्रिप्ट किंवा एखादी प्रोजेक्ट ऐकल्यानंतर असं वाटलं की हे कधी एकदा करतोय. आणि खरं तर कसं असतं माहिती ना, अशा पद्धतीचं काम करायलाच मिळत नाही. हा आला त्यामुळे आम्ही अक्षरशः त्याच्यावर उडी मारली.
गोष्ट आमची काटेकोर होती की आमचं जे कंपोजिशन असेल इट हॅज टू साऊंड लाईक प्युअर ओल्ड तमाशा. त्याच्या अरेंजमेंटमध्ये सुद्धा, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही जरा लिबर्टी घेतल्यात नाही असं नाही. बिकॉज कोणी म्हणेल की तुम्ही कडं कसं काय वाजवलं हो लावणीमध्ये, असं कोणी म्हणेल, मला हरकत नाही. पण टा कडा कडा डन राख डन राख, आता एवढा राख तुम्ही ढोलकीवर म्हणजे तुम्ही कितीही केला ना तरी तो इम्पॅक्ट येणार नसतो. आमच्या पूर्ण खांद्यावर नुसती जबाबदारी टाकून नुसतीच तुमच्याकडनं अपेक्षा करणं एवढंच नसतं. त्यासाठी लागणारा बेसिक कॉन्फिडन्स आमच्यावरचा आणि त्याला लागणारा वेळ, त्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवून जर काम करता आलं तरच तेवढं तुम्ही अचीव करू शकता. अँड आय होप दॅट्स व्हॉट वी गॉट हिअर. विषय प्रगल्भ आहे, विषयाची जबाबदारी प्रत्येकाने समजली होती. ही गोष्ट अगदी नाही पण आमच्याशी बऱ्यापैकी जुळणारी, की आपल्या आयुष्यात आपल्याला जे परमेश्वराने दिलं हे ओळखणं बेसिकली स्वतः, की मला याच्यामध्ये आवड आहे आणि मला ही गोष्ट मी करणार, मग याच्यामध्ये मी मोठा होईन, याच्यामध्ये मला पैसे मिळतील आणि याच्यामध्ये माझं नाव होईल म्हणून नाही, मला फक्त निखळ आनंद मिळतो याच्यामध्ये. अशा माणसाची ही गोष्ट आहे, अशा झपाटलेल्या माणसाची ही गोष्ट. आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. नाउ इट्स टाइम टू गो. लेट मी गो. रसिका हो दे डायरेक्टिंग दिस मूवी. तर मी अशी 2 मिनटं मला असं सगळे असे फॉरवर्ड झालं माझ्या डोळ्यापूर्ण की आता मला कुठल्या कुठल्या प्रोसेसच्या मधून जायला लागणार आहे. कारण रवी आणि मी नेहमीच असे काहीतरी असे गट डिसिजन्स घेतले आहेत आणि बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आमची शूट चालू असताना अचानक पाऊस झाला, वादळ झालं आणि खूप मोठं वादळ होतं. आमचं जे काही सेटवरच्या गोष्टी होत्या बऱ्याचशा डिस्ट्रॉय झाल्या. आमचं तंबू वगैरे लावलेले ते फाटले, डिस्ट्रॉय झाले आणि आम्ही खूप घाबरलो होतो ॲक्च्युली त्या मुवमेंटला. पण तेव्हा पण आम्ही सगळ्यांनी ॲज अ टीम आम्ही धीराने काम केलं आणि सगळ्या सिच्युएशन हँडल केली. मी ॲक्च्युली मला सेटवर असे सगळे म्हणायचे की तुम्ही नक्की तुमचं नाव कुठल्या डिपार्टमेंटमध्ये टाकायचं. निखिल साने आणि अमित फाळके खूप सपोर्ट होता त्यांच्याकडनं आम्हाला. इट वॉज अ रिअली फ्रेंडली एक्सपिरियन्स विथ देम. आम्ही एक पोस्टर तयार केलं होतं नटरंगसाठी म्हणून आणि ते घेऊन आम्ही ह्या आनंद यादवजी त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांना आम्ही ती पोस्टर दाखवल्या आणि सगळा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. ही वॉज रिअली कॉन्फिडंट की आम्ही हे करू शकतो. ॲक्च्युली तारीखही आठवते आहे, इट्स 1108. त्या दिवशी त्यांनी आम्हाला या मूवीचे राईट्स दिले आणि मग रवी आणि मी डिसाईड केलं की आपण करूया म्हणून. आणि सडनली एक 4-5 महिन्यानंतर रवीने जॉब सोडला. आणि तर हिची नटरंगची जी स्टोरी आहे, ज्या प्रोसेसमध्ये मधून तो आर्टिस्ट जातो त्याच एका प्रोसेसमधून आम्ही दोघेही जात होतो. अथांशा या पूर्ण यंग टीमने गेली वर्षभर खूप मेहनत करून नटरंग हा सिनेमा तयार केला आहे आणि नटरंग सगळ्यांच्या लक्षात राहील एवढी मला नक्कीच खात्री. नटरंग ही माझी ॲक्च्युली पहिली फिल्म आहे, पण त्याच्याबरोबर भीती पण होती की कारण कॅमेरा अँगल्स किंवा कॅमेराचं तेवढं ज्ञान मला नाही आहे किंवा तेव्हा अजिबातच नव्हतं. त्यामुळे मग रवीला मी एवढं नक्की म्हटलं होतं की मी कोरिओग्राफ करू शकते पण यू विल हॅव टू हेल्प मी, मला बाकी काही तसं एवढं त्यातलं ज्ञान नाही आहे. तेव्हा ही वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह की नाही तूच करायचीच गाणी आणि आय एम शुअर यू विल डू इट. अतुलला पहिल्यांदा शिकवायचं म्हटलं मला खूप टेन्शन आलेलं कारण ही इज अ परफेक्शनिस्ट.
त्याला शिकवता शिकवता सुद्धा माझ्यात खूप स्वतःत इम्प्रूव्हमेंट झाली. आय वुड लाईक टू टॉक अबाउट अमृता. आणि शी हॅज गिवन हर बेस्ट इन द सॉन्ग. म्हणजे तिला ते 2.5 किलोचे घुंगरू घालून परफॉर्म करायचं होतं आणि इट वॉज नॉट इझी, कारण ती बेसिकली की क्लासिकल डान्सर नाही आहे. आणि त्यातलं वाजले की बाराचा असा एक्सपिरियन्स आहे की एक तर आम्हाला ते खूप उशिरा मिळालं गाणं, आणि इतकं सुंदर गाणं पण इतकं उशिरा मिळालं, मग त्याचे अजून छान करायचंय असं इतकं टेन्शन होतं की आम्ही तिकडे सेटवर असं बसवायचे, मग तिकडे जाऊन आम्ही शूट करायचो. पण मे बी दॅट वर्क. सोनालीची माझी केमिस्ट्री खूप छान जुळून आली सुरुवातीपासून. आणि अप्सरा जेव्हा तिच्यावर करायचं ठरलं तर म्हणजे आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण जे काही मी बसवत होते त्याला ती पुरेपूर न्याय देत होती. अजय अतुलनी मला असं सांगितलं होतं की आम्हाला आमची पिक्चराईज केलेली गाणी बघायला जास्त इंटरेस्ट असतो, कारण नॅचरली ॲज अ म्युझिशियन, ॲज अ संगीतकार ते स्वतः एक व्हिज्युअलाइज करत असतात गाणं बनवताना. त्या कोरिओग्राफरकडनं तेवढा इनपुट त्यांना मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, कारण प्रत्येकजण जेव्हा एखादी कलाकृती बनवतो तर त्याच्याबद्दलचे काही व्ह्यूज असतात. त्यामुळे आता जेव्हा मी गाणी कोरिओग्राफ केलेली ते ॲक्च्युली पिक्चरमध्ये बघतील, मूवीमध्ये बघतील, तेव्हा मला त्यांच्याकडनं जो फीडबॅक मिळणार आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. अचूक पडली ठिणगी पेटलं सार रान. नटवरचं कसं होतं की आमची टीम एवढी जल झाली फ्रॉम द बिगिनिंग, त्यामुळे सेट्सवर तर धमालच असायची नेहमी. एक तर लुक वाईज कम्प्लीट रॉ लुक ठेवायचं होतं. नाईट सीन्सला बऱ्याच वेळा काय व्हायचं की तेव्हा मोस्टली प्रॅक्टिकल लाईन्स म्हणजे कंदील म्हणा किंवा छोटे दिवे असतात, ते इंडोअर्स गुणाच्या घरातलं की ते सगळं आम्ही म्हणजे तो फीलच हवा होता. तर तेव्हा नाईटच्या लाईटिंगला ॲक्च्युली जास्त वेळ जायचा. तुमची टीम जर का चांगली असेल आणि तुम्ही तिथे फुल म्हणजे धमाल करत शूट करत असाल तर दॅट ऑलवेज हेल्प्स. म्हणजे तुमच्या कामावर सुद्धा म्हणजे काम करण्याच्या याच्यावर सुद्धा त्याचा फरक वेगळा होतो. वन्स यू हॅव युअर ॲक्टर्स सो मच इन टू देअर कॅरेक्टर, मग तुम्हाला असं जास्त त्यांना सांगायला लागत नाही हे असं कर तसं कर. इट कम्स फ्रॉम दॅम ॲक्च्युली. ऑलवेज रवीने कोणालाही कुठल्याही ॲक्टरला कधी असं प्रेशराइज नाही की बाबा मला हे असंच हवं. यु नो दॅट्स द ब्युटी ॲक्च्युली ऑफ अ डिरेक्टर, टू गिव्ह सो मच फ्रीडम टू युअर कॅरेक्टर्स. यु नो सो दॅट काइंड ऑफ फ्रीडम इफ युअर ॲक्टर्स गेट देन डेफिनेटली दे विल म्हणजे काय परफॉर्म मोर दॅन 100%. सोनाली आणि फुलवा त्यांचं ते एवढं they were always in sync. म्हणजे त्यांनी जे आधी बसवलेले सॉन्ग आणि तसं त्यांनी तिकडे उभं केलं अक्षरशः. म्हणजे व्हॉट वी व्हिज्युअलाइज वी गॉट दॅट ॲक्च्युअली. सो दॅट वॉज द बिगेस्ट प्लस यु नो फ्रॉम एव्हरीवन. गुणाचे जे सगळे फ्रेंड्स आहेत म्हणजे त्या सगळ्या 8 जणांना एकत्र बघून असं वाटायचं की हे या फिल्म करता आत्ता जमलेले नाही आहेत. तर यांची मैत्री बऱ्याच वर्षापासून त्यांची मैत्री आहे, एवढे ते जेल झालेले होते. अँड दिस वॉज विदिन नो टाइम. म्हणजे फर्स्ट डे पासून असं वाटलंच नाही की एव्हरीबडी इज फ्रॉम द डिफरंट फॅमिली. जे काही जेवढं काही त्यांना सगळ्यांना डेडिकेट करायचं होतं आय थिंक सगळ्यांनी त्याच्यापेक्षा जास्त डेडिकेट केलेलं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ज्या डिसाईड केलेल्या त्या पद्धतीने म्हणजे सॉंग्स जसे आपण डिसाईड केलेले त्याप्रमाणेच केले. पण सीनमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला थोडेसे प्लस मायनस करायला लागायचे. कधी कधी असं वाटतं की जेवढं आपण व्हिज्युअलाइज केलेलं किंवा जे काही विचार केलेले यू गॉट मोर दॅन व्हॉट वी एक्सपेक्टेड. ते बघूनच असं म्हणजे यू फील सॅटिस्फाईड की येस की आपण काहीतरी केलं आहे. पेटला गडीरला सोडलं घरदार. नटरंग माझ्यासाठी सिनेमा नाही आहे. नटरंग माझ्यासाठी माझ्या लाईफचा एक पार्ट आहे. माझ्या लाईफची 2-3 वर्ष आहेत. प्रत्येकाला स्ट्रगल करायला लागतं आणि त्याचं डेडिकेशन जर असेल तर त्याला डेफिनेट त्याचं फळ मिळतं.
नटरंग कादंबरीमध्ये एका कलाकाराची जी धडपड आहे त्यांनी मला प्रचंड अट्रॅक्ट केलं आणि मला वाटलं की ही स्टोरी फक्त गुणा ह्या त्या कॅरेक्टरची नसून जो माणूस स्वतःला कलाकार समजतो त्याचा जो बेसिकली प्रवास असतो त्याची ही स्टोरी आहे नटरंग. आता नटरंग आम्ही सगळेच आहोत, म्हणजे आम्ही माझी एंटायर टीम नटरंग आहे. जी भूक आहे मनामध्ये काही चांगलं करून दाखवायची त्याचा स्ट्रगल आहे हा. महेश आणि आम्ही कॉलेजपासून एकत्र होतो. आमची एक गोष्ट क्लिअर होती, जेव्हा असाइनमेंट असायची आम्ही सिरियसली असाइनमेंट करायचो, पण जेव्हा असाइनमेंट संपायची आम्ही सिरियसली मजा करायचो. म्हणजे मी आणि महेश आम्ही 7:35ची ट्रेन पूर्ण जेजेला जायचं. जे मला वाटतं कॉलेजला आम्ही 8:15ला पोचायचो. ती जी ट्रेनची आमची जर्नी होती डोंबिवलीची तशीच जर्नी वाटली मला ॲब्सोल्युटली अख्खी मूवीची जर्नी. कारण त्याच पद्धतीची गंमत, त्याच पद्धतीची मजा आणि त्याच पद्धतीचा सिन्सिअरनेस कामाच्या बाबतीमध्ये. या चित्रपटाचं आर्ट डिरेक्शन संतोष पुराणेने केलं आहे. मला वाटतं संतोषचं आर्ट डिरेक्शन खूप लोकांना आवडेल, कारण त्यात पण गंमत अशी आहे ना की जसं म्हणतो आपण कलाकाराने एखाद्या माणसाने ॲक्टिंग केली तर ॲक्टिंग वाटली नाही पाहिजे तर ती खरी ॲक्टिंग. सिमिलरली एखाद्या आर्ट डिरेक्शनने सेट असा केला पाहिजे की तो वाटलाच नाही पाहिजे सेट. तर मला वाटतं संतोष त्यात 100% सक्सेसफुल झाला आहे. जेव्हा आपल्याला असे ड्रीम्स असतात की आपली महत्त्वाचे जास्त असते ते आपल्याला रिस्क पण जास्त घ्यायला लागतं, आपल्याला डेअरिंग पण जास्त घ्यायला लागतं. जवळजवळ 1 वर्ष लागलं या प्री प्रोडक्शनला आणि शूट अक्षरशः 30 दिवसात संपलं. पण जी माणसं ह्या मूवीसाठी निवडली गेली ती मला वाटतं दे आर द बेस्ट इन देअर ओन वे. आणि जेव्हा मी निखिल सानेंना आणि अमित फाळकेंना जेव्हा ऐकवलं आहे आणि त्यांना ही आयडिया आवडली, त्यांना हा कन्सेप्ट आवडला आणि मग आम्ही नितीन वैद्यांकडे गेलो. नितीन वैद्यांनी तर मला पहिल्याच वेळी सांगितलं की रवी तू हा सिनेमा कर आणि तुला जे काय सपोर्ट तुला आमच्याकडनं लागेल तो आम्ही तुला कम्प्लिटली देऊ म्हणून. आणि मेघाने ज्या पद्धतीने सपोर्ट केलं या अख्ख्या प्रोसेसमध्ये, जे काही ड्रीम मी पाहतो ती विदिन सेकंड ती पण पाहायला सुरुवात करते. मी शुअर आहे की जे रसिक मायबाप प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना एक संपूर्ण चित्रपट पाहायचं समाधान डेफिनेटली मिळेल सिनेमा. साऊंड, व्हिडिओ, कॅमेरा, ॲक्शन. हे घे 6 रुपये. 7 मला 12 होत्या. हवंय सागरला दिलं तुझ्या, नाही तर 12च्या 12 गेलं असतं. सांच्या बारीत मला जाऊ द्या ना घरी, वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, वाजले की 12. राया सोडा आता तरी कळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना. अरे हिरीला इंजन बसवतो तो शिरपतराव, आता मोठ जाणार आणि पकाली जाणार म्हणजे आपला रोजगारच गेला की रे. अरे उपाशी राहायची हे आली आता. खेळ मांडला. अरे आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंगात काय तर होणार आहे. कुणी गातोय, कुणी वाजवतोय, कुणी चांगला नकला करतोय. या पावसाचं 4 महिने काम झालं की 7-8 महिने करूया की तमाशा. अरे बाई कुठं तुमच्या तमाशात? असं कुठं लिवलंय होय? तू तरी गेला असता का कवा बिन बायाच्या तमाशाला? ते तर मी जन्माला आल्यापासून म्हणतोय, बाई नाही तर काही नाही. अरे बाई म्हणजेच तमाशा, तमाशा म्हणजेच बाई. तमाशा सोंगाड्याबरोबर नाचा बी पाहिजे. अव पुरुषांना नाचाचं काम करायचं म्हणजे येरा गबाळाचं काम नसते हे. तूच का नाही होत काय नाचा? धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटना घरनट धीमनट पर्वत उभा तुंग नभा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग.